म्हणून त्याकरिता म्हणून या ठिकाणी त्याच्याकरिता म्हणून काय केलं पाहिजे, हा जो संसार वृक्षी जो वृक्ष आहे, हा संसार वृक्ष म्हणजे ज्याच्या म्हणजेच काय की जे मोह ममता मी माझं हा सगळा संपूर्ण जो संसार वृक्ष आहे, हा कसा काय आहे, ऊर्ध्वमूल अधशाखा, याचं जे मूळ आहे हे मूळ कुठं आहे, ते याचं मूळ वरती सांगितलं त्यांनी त्या ठिकाणी. म्हणजे काय, ज्याच्यापासून त्या संपूर्ण सृष्टीची रचना झाली, तो परम असणारा परमेश्वर, तो असणारा कार या संसार वृक्षाचं असणारं मूल. आणि त्याने काय केलं, पुन्हा ब्रह्मादी अथवा ही त्रिगुणात्मिका जी माया आहे, ह्या मायेच्या अनुषंगाने सत्व रजानी तम या गुणांच्या अनुषंगाने या संपूर्ण संसाराची काय केली, या ठिकाणी उत्पत्ती केली. आणि त्या सत्व रज तम या गुणांच्या अनुषंगाने असणारा हा जीवभावाला प्राप्त झालेला या ठिकाणी असणारा देही त्या अनुषंगाने काय करतोय, ती कर्म त्या ठिकाणी करत जातोय. आणि त्या कर्माच्या अनुषंगाने पुन्हा काय करतोय, कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, त्या कर्माच्या अनुषंगाने हा जीवात्मा पुन्हा ऊर्ध्वलोक अधलोक मध्यलोक ज्या प्रकारचे कर्म करतोय, त्या कर्माच्या अनुषंगाने त्या लोकाला तो प्राप्त करून देतो. म्हणजे असा असणारा हा संसार वृक्ष वास्तविक आहे का, हा वास्तविक नाहीच आहे, मिथ्या स्वरूपाचा आहे. आणि मग ते पुन्हा तिसऱ्या श्लोकाच्या माध्यमातून सांगितलं, न रूपम अस्य इह तथा उपलभ्यते न च अंत न आदि न संप्रतिष्ठा, की याचं जो रूप वास्तविक काय आहे, संसार आपण जो म्हणतो, हा संसार वास्तविक काय हे जर पाहायला आपण गेलो तर शेवट आपल्याला कळतं की संसार म्हणजे मग आपण म्हणतो की काही झालं नाही किंवा काहीच कमवलं नाही, एवढं करून सुद्धा सगळं शून्य आहे. हे आपण कधी बोलतो, सगळं झाल्यानंतर रिटायरमेंटला ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपण एखाद्याला विचारलं का हो तुमचा या संसाराचा अनुभव काय, मग ते काय म्हणतात, काही नाही, जे काय आहे सगळं शून्यच आहे, वास्तविक तेच आहे. या ठिकाणी याचा आदी नाही, मध्य नाही, अलग आणि अशा प्रकारचा असणारा रूप नाही, याचं का मिथ्याच आभास मात्र, वास्तविक नाही, आभास मात्र असल्यामुळे या संसार वृक्षाचं जसं आपल्याला रूप दिसतं आहे तसं जर विचार केल्यानंतर तसा तो नाहीये. म्हणून या निशा सर्व भूतानां तस्याम जागृते संयमी सांगितलं की या ठिकाणी काय जे काय आहे हे निद्राच आहे. म्हणजे संसार वृक्षामध्ये आपण जी काही कर्म करत आहोत ही सगळी काय निद्रास्थानीय केलेल्या स्वप्नावत ही सगळी असल्यामुळे याचा आदी मध्य अंत काही नाही. त्याप्रमाणे काय न च संप्रतिष्ठा, याला स्वतःची स्थिती ज्याला म्हणतो आपण, त्याची काय स्थिती आहे, स्वतःची असणारी प्रतिष्ठा, की ज्याच्यामुळे काय आपण त्याची ती प्रतिष्ठा आहे, म्हणजे ज्याच्यामुळे तो उभा राहू शकतो. अशा प्रकारची जी प्रतिष्ठा प्रत्येकाची असती तशी हा जो संसार रूपी वृक्षाचं या ठिकाणी जे वर्णन केलेलं आहे हा कसा आहे, वास्तविक मिथ्या स्वरूपाचा असताना सुद्धा त्यामध्ये अनादि अनिर्वचनीय अविद्येच्या द्वारे हा आत्मा काय झालं, जीवात्मा या अनुषंगाला प्राप्त झाल्यानंतर या संसार चक्रामध्ये तो फसतोय. आणि मग फसल्यानंतर काय केलं, अशा प्रकारचं हे संसार चक्र की याची काय ही संपूर्ण मूळ अत्यंत दृढ झालेली आहे. कशाच्या अनुषंगाने, कर्मानुबंधीने, कर्माच्या अनुषंगाने. मग काय केलं पाहिजे, याच्यात जर बाहेर यायचं असेल तर ही जी मुळं आहेत त्या संसार चक्रामध्ये रुतलेली मी आणि माझं, मी माझं, मी माझं, हे जे आहे मी तू मी माझं, ही काय ही सगळी संसार चक्राच्या मध्ये ही मुळं आहेत. ही संपूर्ण पार खालपर्यंत अशी रुजलेली आहेत त्या संचित कर्माच्या द्वारे, प्रारब्ध कर्माच्या द्वारे ही सगळी काय अत्यंत खोलवर गेलेली आहे. आणि म्हणून मग काय केलं पाहिजे, मग अशा खोलवर रुजलेल्या या मुलांना काय केलं पाहिजे, यांचं छेदन केलं पाहिजे, त्या मुळांपासून त्याला तोडून बाजूला केलं पाहिजे. मग हे तोडण्यासाठी काय केलं पाहिजे, अशंग शस्त्रेन दृढेन छित्वा, शास्त्र म्हणतं. विवेक आणि वैराग्य मागच्या पाठामध्ये आपण पाहत होतो.
काय हे संसार रूपी वृक्षाची जर मुळे आहे ही छेदन करायची असेल तर विवेक आणि वैराग्य ही जी आशी आहे, जे खड्ग आहे, या खडगाने काय केलं, हे हातामध्ये घेतलं पाहिजे. म्हणजे जोपर्यंत विवेक निर्माण होत नाही, म्हणून त्या ठिकाणी सांगितलं सत्संग कशासाठी करायचा. आचार्य त्या ठिकाणी सत्संगत्वे निसंगत्व सांगितलं, निसंगत्वे निर्मोहत्व सांगितलं, निर्मोहत्वे निश्चलतत्वी निश्चलत्वम आणि निश्चलतत्वे जीवनमुक्ती सांगितली. त्यासाठी संतांचा असणारा संघ काय होतो, सत्संग निसंग झाला पाहिजे. निसंगत्वे निर्मोहत्वम. आता काय आपला आता मोह जास्त आहे, सर्व हे पाहिजे ते पाहिजे, हे करायचे ते करायचं, अमुक करायचे तमुक करायचं, शेवटपर्यंत फक्त करायचंच आहे. परंतु आपण कुणीही तिथे फुलस्टॉप घेत नाही. संपूर्ण जे जीवन आहे काय आपण स्वल्पविराम स्वल्पविराम स्वल्पविराम, हे झालं की ते झालं की ते झालं की ते, असं करत 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 अगदी शेवट आला तरी, रिटायरमेंट झाली तरी हे आता करायचे, पुन्हा स्वल्पविराम, पुन्हा स्वल्पविराम, पुन्हा स्वल्पविराम. पण पूर्ण विराम जो आहे की बस आता वाक्य पूर्ण, बस आता हे एवढं झालं, बस आता काही करायचं नाही. आता काय जे आहे उत्तमा सहजावस्था, सहज अवस्थेमध्ये परमेश्वराचं ध्यान चिंतन, त्या व्यतिरिक्त आता जीवनामध्ये काही करायचं नाही. एवढा संकल्प जरी रिटायरमेंट नंतर घेतला तरी त्याचा उद्धार, की आम्हाला आता काही करायचं नाही, फक्त परमेश्वर परमार्थच करायचा. भजन पूजन कीर्तन जे काय असेल, सत्संग असेल, सद्ग्रंथाचं वाचन असेल, त्या व्यतिरिक्त अन्य नाही काही. मग काय होईल, तीच काय होईल, ते दृढेन चित्वा, त्यांनीच तिथं वैराग्य निर्माण होऊन संसार रूपी वृक्षाच्या ज्या मुळ्या अत्यंत खोलवर गेलेल्या आहेत, याला फक्त एवढं एकच शस्त्र चालू शकतं, वैराग्य रूपी जे शस्त्र आहे. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं सर्व कर्म परित्यागा, सर्व कर्म संन्यासः, संन्यासच सांगितलं. संन्यासा व्यतिरिक्त अन्य काही न कर्म न प्रजया धनेन त्यागेन एके सांगितलं. त्या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याकडे संन्यासी येतात जरी, त्यावेळेस त्यांचं पूर्ण कुंभाने स्वागत करायचं असतं. पूर्ण कुंभाने स्वागत करत असताना कोणते मंत्र म्हणायचे, कुठलेही मंत्र म्हणून चालणार. मग त्या ठिकाणी हे मंत्र सांगितले कोणते, न कर्म न प्रजया धनेन त्यागेनैके अमृतत्वमानुषः. कर्म प्रजा धन या कशानेही ते जे अमृतत्व आहे, जे आता या ठिकाणी सांगितलंय काय, ततपदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः. ते परमपद आहे, ते परमपद जे आहे ते जीवनामध्ये एकदा प्राप्त केल्यानंतर यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः, ते अमृतत्व पद. त्यागेनैके अमृतत्वमानुषः, त्यागेने एकाने, तेच या ठिकाणी सांगितलं असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. असंग शस्त्रेण म्हणजे त्यागानेच, वैराग्यानेच, म्हणून सर्व कर्म परित्यागच सांगितला त्या ठिकाणी. संन्यास, संन्यास म्हणजे काय, संन्यास म्हणजे सर्व कर्म परित्याग. कारण जोपर्यंत कर्म आहे तोपर्यंत काय म्हणा, कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. कर्म कर्मबंध, कर्म कर्मबंध. आणि म्हणून जोपर्यंत त्याचा त्याग होत नाही, कशाद्वारे, असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. वैराग्यरूपी तलवार हातामध्ये घेऊन जोपर्यंत या कर्मबंधाचा जोपर्यंत आपण छेद करत नाही, तोपर्यंत या संसार चक्रातच आहोत. जेव्हा आपण छेदन करू तेव्हा काय होणार, ततपदम तत्परिमार्गितव्यम. त्यानंतर अशा प्रकारे ह्या संसार वृक्षाचा त्यागरूपी आसीनी, त्यागरूपी तलवारीने ज्यावेळेस आपण छेदन करू त्यावेळेस काय होणार आहे, ततपदम तत्परिमार्गितव्यम. त्यानंतर काय केलं पाहिजे, ते जे परमपद आहे त्या परमपदाचा काय घेतला पाहिजे, मग शोध घेतला पाहिजे. कुठलं परमपद, यस्मिन् गतान निवर्तन्ति भूयः. की ते जे परमपद आहे म्हणजे कुठलं, परमूल स्थानीय. बघा संसार म्हणजे सगळा हा विषय असा इकडून तिकडून जाऊन जाऊन पुन्हा त्या परममूल स्थान जो आहे, सगळ्या सृष्टीचा आदी करता ते ब्रह्मस्थान, ज्याच्यापासून सर्वाची निर्मिती, ते पद
जे आहे ते संसार रूपी वृक्षाचं छेदन केल्यानंतर त्याचा पुन्हा काय केलं पाहिजे, त्या पदाचं पुन्हा शोधन केलं पाहिजे की ते काय आहे. अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसि अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म. हे काही चारही वेदांची जी महावाक्य आहे, या चारही वेदांच्या चारही महावाक्यांच्या द्वारे ते जे परमपद आहे त्या परमपदाचं काय केलं पाहिजे, अन्वेषण केलं पाहिजे. ते परमपद प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे की काय एकदा तिथे गेल्यानंतर त्या परमधामाला, म्हणून ते परमधाम, धाम म्हणजे राहण्याची, धाम म्हणजे राहण्याचं ठिकाण. परंतु हे कसं आहे, हे परमधाम सांगितलं. परमधाम म्हणजे काय, शेवटचं. परम म्हणजे अत्यंत शेवटची असणारी गती, शेवट ज्याला म्हणतो. म्हणून परमार्थ, परमार्थ, परमार्थ म्हणजे काय, परमार्थ. अर्थ म्हणजे संपत्ती, धन, अलग लक्षात. परम म्हणजे शेवटचं, की हे प्राप्त केल्यानंतर त्याच्यापुढे इतर सर्व जे आहे, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिविन सांगितलं. त्या सर्व जे आहे हरिविन, त्याच्यामध्ये हरी नसेल तर काय सर्व व्यर्थ आहे, काही याचा उपयोग नाही. म्हणजे परम म्हणजे अत्य म्हणजेच काय, म्हणजे परम म्हणजे अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा अर्थ. संपत्ती कोणती आहे, हीच परमेश्वराची असणारी संपत्ती जी आहे सर्वात श्रेष्ठ. म्हणजे अशा प्रकारचं असणारं ते परमधाम म्हणजे शेवटचं असणारं धाम. त्या धामांमध्ये गेल्यानंतर यद गत्वा न निवर्तन्ते सांगितलं. एकदा त्या धामामध्ये भगवंत म्हणतात, तो गेल्यानंतर काय पुन्हा या ठिकाणी तो परत येत नाही, असं असणार ते भगवंताचं परमधाम. काय तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये यत प्रवृत्ती प्रसुता पुराणी. अशाच प्रकारे ते जे भगवंताचं जे आहे परमधाम, त्या परमधामाचं काय केलं पाहिजे, या प्रकारे या संसूर संसार वृक्षाचा किंवा त्याच्या असणाऱ्या ज्या मुळ्या आहेत त्यांचं छेदन केल्यानंतर त्याच्या मूलस्थानीय जे परमब्रह्म आहे त्या परमब्रह्माचा शोध घेतला पाहिजे. आणि मग ते प्राप्त झाल्यानंतर त्याचा शोध घेत घेत ते परमब्रह्मतत्व एकदा प्राप्त झालं, अयमात्मा ब्रह्म हे त्याला कळलं. कशाद्वारे, या सगळ्या वेदवाक्यांच्या महावाक्य सांगितलं. म्हणून सांगितलं छंदांसी यस्य वर्णानी यस्तम वेदस वेदवित. की अशा प्रकारे छंद म्हणजे असणारे वेद, वेदशास्त्राच्या अनुषंगाने किंवा शास्त्राच्या अनुषंगाने, यस्तम वेदस वेदवित त्याला जो जाणतो. शास्त्राच्या द्वारे काय, शेवटी ह्याच महावाक्याचा विचार त्या ठिकाणी सांगितलेला आहे. काय आत्मा ब्रह्म, या ठिकाणी असणारा जो आत्मतत्व जे आहे ज्याला तू जीवभाव मानतो आहेस, पण ते काय अयम आत्मा ते ब्रह्मस्वरूपच आहे. आणि म्हणून काय केलं पाहिजे, मनुष्याने काय केलं पाहिजे, त्या परमतत्वाचा पुन्हा शोध घेतला पाहिजे. या संसार वृक्षाचा छेदन करून ते परमतत्व जे आहे हे परमतत्व आपल्या जीवनामध्ये शोधण्यासाठी प्रयत्नशील आता राहिलं पाहिजे. आणि म्हणजे काय, मकारण कात ज्यापासून ज्याकडून अनादिकालापासून चालत असलेली सृष्टी विस्तार पावलेली आहे, अशा त्या आदिपुरुष परमात्म्याला यत प्रवृत्ती प्रसूता पुराणी सांगितलं. ज्याच्यापासून अनादिकालापासून काय झाली आहे, हे संपूर्ण सृष्टी जी आहे, संपूर्ण सृष्टी ज्यापासून निर्माण झालेली आहे तेच सांगितलं. त्या वृक्षाचं असणारं परममूल या ठिकाणी सांगून मग तो जे परमपद आहे ते परमपद प्राप्त करण्यासाठी अजून काय काय आवश्यक घटक आहेत त्या साधकामध्ये, की काय काय म्हणजे वैराग्य तर पाहिजेच, परंतु त्या वैराग्याच्या व्यतिरिक्त अजून काय पाहिजे. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानाची असणारी साधनं सांगितली. कोणती, अमानित्व, अधंबित्व, अहिंसा. पुढे पुन्हा येईल आता अभयम सत्वसंशुद्धी. दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितले प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. ही सगळी जी आहे ज्ञानाला पूरक साधनं आहेत. ह्या सगळ्या ज्या याला क्वालिटीज आपण म्हणतो. ज्यावेळेस साधक साधना करत आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये हे कामक्रोधाची जे आहे शत्रू यांचा नाश होऊन त्या ठिकाणी या उत्तम क्वालिटी सत्वगुण जे आहे अथवा दैवी गुण संपत्ती याला म्हटलं आपण. ही दैवी गुणसंपत्ती जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत ते परमपद
किंवा त्या परमपदाचा असणारा मार्ग, त्या मार्गावरचा असणारा आपला प्रवास यथार्थ होऊ शकत नाही. मग काय हे बाकीचे सगळे बसलेत, काम, क्रोध, लोभ, मोह, हे सगळे काय त्या पारमार्थिक मार्गामधले असणारे लुटेरे सांगितले, चोर सांगितले, की जो त्या परमार्थिक मार्गावर निघालेला आहे, त्या परमेश्वराशी एकरूपता प्राप्त करण्यासाठी असलेला हा परमार्थ मार्ग, त्या परमार्थ मार्गावरनं चाललेला आहे. त्या परमार्थ मार्गावर बसलेले जसं कसं अरण्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जसे चोर, डाकू, लुटेरे काय तिथं दबा धरून बसतात की कधी येतोय त्या ठिकाणी आणि कधी काय करतोय, आम्ही त्याला लुटतोय. तसं हा जो साधक आहे, हा साधक या पारमार्थिक मार्गावर परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी म्हणून निघाल्यानंतर हे काय कुठं बसलेत, या ठिकाणी या अंतःकरणामध्ये. हे सगळेच्या सगळे लुटारू आहेत. 6 जणांची टोळी आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, षड्रिपू म्हणतात. हे 6 जणांची टोळी काय करते, त्या साधकाला त्या ठिकाणी लुटण्याचा असणारा जो प्रयत्न आहे, हा लुटण्याचा असणारा प्रयत्न करतात. आणि म्हणून तो होऊ नये म्हणून मग साधकाने काय केलं पाहिजे, मग साधकाने पण तयार राहिलं पाहिजे. मग तयार व्हायचं साधकाने म्हणजे काय, म्हणजे आपल्यामध्ये असणारी दैवी गुणसंपत्ती अथवा आपल्यामध्ये असणाऱ्या चांगल्या क्वालिटीज त्या केल्या काय, त्या वाढल्या पाहिजे. म्हणजे दुर्गुण जे आहेत त्यांचा काय आपल्या आपनाश होईल. मग चांगले जे गुण आहेत ते सर्व चांगले गुण या ठिकाणी पुन्हा सांगितले पाहिजे. कुठले ते परमपद प्राप्त कसा करतो, त्यासाठी कोणते गुण पाहिजे ते पुन्हा या ठिकाणी 5व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. निर्माण मोहा चिदसंग दोषाः अध्यात्म नित्या निवृत्त कामा द्वंद्वैर विमुक्ता सुख दुःख संज्ञैहि गच्छन्त्य मूढा पदमव्ययम तत. अशा प्रकारे पहिला काय सांगितला, निर्माण मोहा, की काय जे मान रहित आणि मोह रहित, तेच ठिकाणी अमानित्व, अधंबित्व, मानरहित आणि कुठलं मोहरहित झालेले आहे. मला हा मान दिला पाहिजे, मला तो मान दिला पाहिजे. आता जे सगळं जे चाललेलं आहे, आमचा परमार्थ चाललेला आहे, सगळीकडे मान, मी आलो, माझं नाव नाही घेतलं, मी आलो, मला हे नाही झालं, मी आलो, मला नाही तर हा मान आणि काय मोह, या 2 गोष्टी काय आहे, या 2 गोष्टीमुळे हा मनुष्य या संसारामध्ये जास्तीत जास्त सुख आणि दुःख भोगत आहे. सुख तर नाहीच पण दुःखच भोगतो. मी आलो, मला कुणी विचारलं सुद्धा नाही, आता मी परत तिथे जाणार नाही, मान आणि काय मोह. त्यामुळे हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. मग सर्वात पहिलं काय पाहिजे, मी कोणीतरी आहे, ही जी वृत्ती आहे या वृत्तीचा सर्वप्रथम त्याग त्या ठिकाणी केला पाहिजे. त्यानंतर मोहाचा त्याग केला पाहिजे, निर्माण मोहा. त्यानंतर जितसंग दोषा, हा आसक्ती अन्य जे दोष आहेत, या सर्व आसक्तीजन्य दोषाला काय केलं, ते संपूर्ण दोष जिंकले पाहिजेत. म्हणजे काय, जिथं जिथं आसक्ती आहे, हे पाहिजे, ते पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, हे जे प्राप्त करायचं आहे त्याच्यावर विजय मिळवला पाहिजे. म्हणजे मनामध्ये कुठल्याही प्रकारची आता इच्छा राहता कामा नये, मला अमुकच प्राप्त झालं पाहिजे, तमुकच प्राप्त झालं पाहिजे, काही नाही. एकांते सुखमाप्स्यताम परचरे चेत समाधीयताम, हे सर्व सोडून एकांतवासामध्ये जाऊन काय केलं पाहिजे, या शास्त्राचं मग श्रवण मनन निधिध्यासन चिंतन. पण तिथे कुठलीही इच्छा नाही. भिक्षौषधम भुज्यताम सांगितलं. भिक्षारूप स्वरूप अन्न भक्षण करून शास्त्राचं श्रवण, शास्त्राचं मनन आणि निधिध्यासना त्या ठिकाणी केली पाहिजे. म्हणजेच काय, त्या ठिकाणी असणारे आसक्तीजन्य दोष जे आहेत त्या सगळ्यांचं परिमार्जन करून टेकलं पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्व अध्यात्म नित्या निवृत्त कामा, हा काय नित्य निरंतर कशामध्ये राहिला पाहिजे, परमात्म्यामध्येच नित्य नेमनामी. तो प्राणी दुर्लभ सांगितला, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, की नित्याची असणारी आपली साधना जी आहे, नित्याची साधना निरंतर चालू राहिली पाहिजे.
आज केली 4 दिवस दुकान बंद, परवा केली पुन्हा 5 दिवस दुकान बंद, तसं नाही. नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ. तेच सांगितलं, अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा, हा संपूर्ण कामनाने रहित होऊन काय झालं पाहिजे, अध्यात्म नित्य निरंतर परमात्म्यामध्येच लगेर हो. आपण म्हणतो काल आपण पाहिलं स्वामी राम सुखदासजींच्या भाषेमध्ये सांगायचं तर काय सांगितलं, लगेर हो. बस परमेश्वर प्राप्तीसाठी जे प्रयत्न आहे, ज्या ज्या प्रयत्नाने जे जे यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम सांगितलं. करचरण कृतं वा कायं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विदितमिविदिं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. करचरण कृतं वा, हात पाय वाणी आणि जी जी आपण कर्म करत आहोत सर्वच्या सर्व शंभो तवारा, ती सर्व कर्म काय तुझी आराधना आहे अशा अनुषंगाने सगळे आपले कर्म जे आहे परमेश्वर प्रीत्यर्थम. म्हणजे मग काय तो नित्य निरंतर अध्यात्म नित्या, आध्यात्मिक परमेश्वराच्याच परमेश्वरच आहे, परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. रामसुखदासजींची जर गीता आपण जर पाहिली तर त्या गीतेमध्ये तेवढं एकच सांगितलं, बाकी काही सांगितलेलं नाही. गीता साधक संजीवनी, बस लगेर हो, परमार्थच आहे, परमेश्वरच आहे, परमेश्वराच्या व्यतिरिक्त काही नाही. अशा प्रकारे असणारी भावना, त्या भावनेने असणारे जीवन त्या परमेश्वर म्हणून तो काय करतोय, जी जी कर्म करेल ती सगळी काय करेल, परमेश्वर प्रीत्यर्थम करेल. म्हणून अध्यात्म नित्य अत्यंत महत्वाचा होऊन आणि काय निवृत्त कामा, संपूर्ण कामना रहित झालेला असा तो द्वंद्वैर विमुक्ता सुखदुःख संज्ञेही, ज्याच्यापासून काय सुख दुःख द्वंद्वापासून तो काय झालेला आता रहित झालेला आहे. मनामध्ये माता याच्यापासून सुख मिळेल, त्याच्यापासून दुःख मिळेल, अशा प्रकारची जे द्वंद्व आहेत, अरे हे प्राप्त झाल्यानंतर मी सुखी होईल अशा प्रकारे, अरे मी साधना करतो पण मला अशी छान रूम मिळाली पाहिजे मग मी सुखी होईल, अशी कुटिया पाहिजे तशी कुटिया पाहिजे, आहे तसं ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. या सांगितले या न्यायाने साधकाची असणारी अंतःकरणाची स्थिती पाहिजे. मला हे पाहिजे मला ते पाहिजे करत गेलं तर संसार कधीही पूर्ण होत नाही. तो तुम्हाला पूर्ण करतो पण तो स्वतः पूर्ण होत नाही. आणि म्हणून मग काय केलं पाहिजे, कुठल्याही प्रकारच्या सुखदुःखाचा विचार न करता त्या द्वंद्वापासून मनाची विचलिता न होता, सुख असो दुःख असो त्या सगळ्या याच्यामध्ये समान भावाने द्वंद्वैर विमुक्ता सुख दुःख संज्ञेही, सुख येऊ दुःख येऊ असणारी अंतःकरणाची जी अवस्था आहे, नीरव शांत असं जे सरोवर आहे त्यामध्ये जसं पाण्याची असणारी कुठल्याही प्रकारचं त्या पाण्यामध्ये तरंग नसताना जसं एक समान शांत आपल्याला दिसतं, त्याप्रमाणे हे असणारी अंतःकरणाची अवस्था कुठल्याही प्रकारच्या आघाताने प्राप्त हो अथवा न हो, त्याची जी अवस्था आहे त्या तळ्यातील सरोवरामधील पाण्याप्रमाणे एक समान राहिली पाहिजे. उद्विग्नता जी आहे, हे आलं म्हणून उद्विग्न झाला, तो गेला म्हणून उद्विग्न झाला, अरे हा कशाला तिकडे आला तो कशाला तिकडे, काही नाही, काही फरकच नाही. साक्षी भावाने म्हणून तेच सांगितलं द्वंद्वैर विमुक्ता सुखदुःख संज्ञेही, अशा प्रकारे ज्याने या सगळ्या क्वालिटी येते की तुझ्या 5व्या श्लोकाच्या माध्यमातून त्या परमधामाला जर प्राप्त करायचं असेल, जसं याच्या मागच्या 13व्या याच्या अध्यायामध्ये जे सांगितलं तेच या ठिकाणी तिथं अमानित्व आदंबित्व सांगितलं. पुढे जाऊन 16व्या अभयम सत्वशम शुद्धी सांगितले. दुसऱ्यामध्ये सांगितले स्थितप्रज्ञस्य का भाषा, सगळ्याच्या द्वारे हे सगळे जे गुण सांगितले गीतेने. कोणासाठी तर आम्ही जे साधक आहोत त्या साधकांना त्या परमेश्वराचं ते परमधाम आहे, ते परमधाम जर प्राप्त करायचं असेल तर आमच्यामध्ये या सगळ्या क्वालिटी आपल्या पाहिजे. या जर क्वालिटी आपल्यामध्ये असतील, तसं काय करतात, आपल्याला काही जर रोग झाला तर डॉक्टरकडे आपण गेल्यानंतर काय करतात, पहिल्यांदा नाडी परीक्षण करतील, मग त्यांचा असणारा तो टॅटेस्कोप लावतील कानाला, छातीवर ठेवतील, इकडे ठेवतील, आपल्याला तपासतील
आणि पाहतील, मग अनुमान करतील यांना काय झालेलं आहे. जीभ दाखवा, डोळे दाखवा, हे कान दाखवा, हे करा ते करा. सगळं पाहून झाल्यानंतर मग अनुमान करतील की बाबा हे असं झालेलं आहे, बाबा जीभ अशी दिसते आहे, डोळे हे झालेले आहेत, हा मग ही तापाची लक्षणं असतील, ही याची लक्षणं असतील. तसंच आहे या ठिकाणी सुद्धा जो साधक आहे, साधकामध्ये ही चांगली लक्षणं आहेत. कोणतीही जी असं सांगितले निर्माण, मोहा, अमानित्व, अदंभित्व ही सगळी जर लक्षणं असतील तर मग आपल्याला कुठला हा संसाररूपी रोग नाही. या व्यतिरिक्त जर लक्षणं असतील तर संसाररूपी रोग आपल्याला लागलेला आहे. मग यातनं आपण बाहेर कसं पडायचं हे आपल्याला पाहायला पाहिजे. आणि म्हणजे अशा प्रकारची ही लक्षणं घेतल्यानंतर काय गच्छन्त्य मूढा पदमम अव्ययम तत, की अशा प्रकारे मग हे सगळी साधन सामग्री प्राप्त केल्यानंतर तो उच्च स्थितीला प्राप्त झालेला साधक या सगळ्या साधनांच्या द्वारे काय आपण त्याला म्हणतो अधिकारी पुरुष. तो अधिकारी पुरुष एकदा. आणि अशा प्रकारे अधिकारी पुरुष तो आहे. तो काय करतो गच्छन्ति अमूढाः पदमं अव्ययं तत, तो त्या अविनाशी जे परमपद आहे परमेश्वराचं, त्या अविनाशी परमपदाला तो काय करतो, तो प्राप्त करतो. आणि म्हणून अशा प्रकारे ते भगवंताचं असणारं अविनाशी पद कशा स्वरूपाचं आहे, ते परम अव्ययम स्वरूप. त्याचं वर्णन पुन्हा 6व्या श्लोकाच्या माध्यमातून असणारं भगवंताचं जे परमधाम जे आहे, त्या परमधामाचं असणारं लक्षण किंवा ते परमधाम कशा प्रकारे आहे ते सांगण्याचा प्रयत्न 6व्या श्लोकाच्या माध्यमातून केला. काय म्हणतात, न तद्भासयते सूर्यः न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, की अशा प्रकारे न तद्भासयतु सूर्य. त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी न तत् सूर्यो भाती, त्या ठिकाणी परमेश्वराची आरती आहे. त्या आपण कर्पूरारती भगवंताची करतो. त्या कर्पूरारतीमध्ये असणारा हा मंत्र आहे काय, न दत्त सूर्यो भाती न चंद तारकम नेमा विद्युतो भांति कुतो यमग्निः तमेव भान्तमनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति. एच न दत्त सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांति कुतो यमग्निः. सूर्यचंद्र सुद्धा त्याला प्रकाशित करू शकत नाही, तर कुतो अयमग्निः, हा अग्नी त्याला काय प्रकाशित करू शकणार. तमेव कारण का, तमेव भांत अनुभाती सर्वम, त्याच्या प्रकाशानेच अनुभाती सर्वम, हे सगळे जे आपण प्रकाशित या वस्तू ज्या काय बघतोय ना या ठिकाणी, या सगळ्या ज्या सर्व प्रकाशमान ज्या वस्तू आहे याच्यामध्ये असणारा प्रकाश, श्रोत्रस्य श्रोत्रम चक्षुरचक्षुरद प्राणस्य प्राणः, श्रोत्राचा श्रोत्र, चक्षुषा चक्षु, प्राणांचाही प्राण, तो जो आहे ईश्वर, तोच तेच या ठिकाणी. मग तो काय, तो जो आहे त्याच्यामुळेच तमेव भांत मनुभाती सर्व, याच्या प्रकाशाने तुम्ही त्याची आरती करू शकत नाही. कारण या जो प्रकाश आहे या प्रकाशाला प्रकाशित करण्याचं सामर्थ्य जे आहे, सामर्थ्य पण कोण देणारा आहे, तो या प्रकाशाला प्रकाशित करण्याचं सामर्थ्य देणारा सुद्धा तोच आहे. म्हणून याच्या प्रकाशाने त्याची आरती होऊ शकत नाही. उपनिषदामधला असणारा मंत्र. आणि तेच या ठिकाणी अगदी तसं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. न भासते सूर्य न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते धाम परममध्ये, परमेश्वराचा असणारं ते परमधाम मूल निवासस्थान कसं आहे, न भासयते सूर्य, हा सूर्य जो आहे, सूर्य सुद्धा त्याला प्रकाशित करू शकत नाही. सूर्यच प्रकाशित जर करू शकत नसेल तर चंद्र अग्नी यांचा काय उपयोग. एवढा प्रचंड प्रकाशित असणारा सूर्य तो सुद्धा त्या भगवंताच्या परमधामाला जर प्रकाशित करू शकत नसेल तर बाकीच्यांची तर गणिते काहीच नाही. म्हणून चंद्र हे त्याला काय, शशांक हा म्हणजे चंद्र, पावक हा म्हणजे अग्नी, सूर्य चंद्र अग्नी हे कोणीच, ते जे परमेश्वराचं जे परमधाम आहे ते परमेश्वराचं परमधाम ना सूर्य प्रकाशित करू शकतो, ना चंद्र प्रकाशित करू शकतो, ना अग्नी त्याला प्रकाशित करू शकतो. यद्गत्वा न निवर्तन्ते, की असं ते परमेश्वराचं स्थान आहे
कसं आहे मग ते यद्गत्वान निवर्तनते, त्या स्थानावर एकदा गेल्यानंतर. म्हणून त्या ठिकाणी ती ध्रुवाची गोष्ट की मला असं स्थान द्या की ज्या स्थानावरनं मला कोणीही खाली आणू शकणार नाही, ते ध्रुवस्थान. ती गोष्ट आहे त्या ठिकाणी की भगवंता मला अशा प्रकारचं स्थान निर्माण करून दे. यद्गत्वा न निवर्तनते, त्या स्थानावर मला यासाठी काय केलं पाहिजे, ध्रुव म्हणजे त्यासाठी ध्रुव निश्चय केला पाहिजे, दृढ निश्चय केला पाहिजे की परमेश्वरच प्राप्त केला पाहिजे. जर परमेश्वरच प्राप्त केला पाहिजे हा ज्यावेळेस निश्चय आपला ध्रुव होईल, दृढ होईल, त्यावेळेस ते ध्रुवस्थान आपल्याला सुद्धा प्राप्त होईल. की कोणतं, यद्गत्वा न निवर्तनते तद्धाम परमं मम, की ते जे परमेश्वराचं असणारं परमधाम ते एकदा प्राप्त केल्यानंतर हा जीवात्मा या संसार चक्रामध्ये परत येत नाही. असं असणारं ते परमेश्वराचं परमधाम की ज्या परमेश्वराच्या परमधामाला ते सूर्य चंद्र अग्नी आदी कुणीही प्रकाशित करू शकत नाही. उलटे हे त्याच्यापासूनच प्रकाशाने भीषास्मात् वा तप्पवते भीषोदेति सूर्य, त्याच्या प्रकाशानेच त्याच्या भीतीनेच वायू वाहतोय, सूर्य प्रकाश करतोय, कशामुळे, त्याच्यामुळेच. असं ते भगवंताचं परमधाम जे आहे ते परमधाम आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे. तद्धाम, आचार्य काय म्हणतात 6व्या श्लोकाचं असणार भाष्य. या ठिकाणी आचार्य काय म्हणतात, तद्धाम ते व्यवहतेन धामना संबंध धाम तेजो रूपम पदम न भासते सूर्य आदित्य सर्वाव भासर शक्तिमत्वे अपि सतिः तथा न शशांकः चंद्रः न पावकः न अग्निः अपि. तत्शब्द पुढे घेणाऱ्या व्यवधानयुक्त धाम शब्दाशी संबंधित आहे. पहिलं जे आहे पहिला तत् सांगितलं आणि शेवटी जे धाम आहे त्या तत् शब्दाचं तर धाम शब्दाशी काय केलं पाहिजे, एकत्रीकरण केलं. जरी व्यवधानामध्ये किंचित मध्ये जरी हे शब्द जरी असले तरी त्याचा असणार पुढचा जो शब्द आहे धाम याच्याशी काय केलं पाहिजे, संयोजन करून तद्धाम हा शब्द त्या ठिकाणी बनवला पाहिजे. तद्धाम परमेश्वराचा असणार परमधाम. तत् शब्द पुढे येणाऱ्या व्यवधानयुक्त धाम शब्दाशी संबंधित आहे. त्या तेजोमय धाम म्हणजे परमपदाला, ते परमपद जे आहे त्या परमपदाला काय, सूर्य म्हणजे आदित्य म्हणजे सर्वांना प्रकाशित करणारा. सूर्य काय करतोय, संपूर्ण जगताला प्रकाशित करण्याचं काम. सकाळी 6 वाजले, 5:30 पावणे 6 वाजले की सूर्य काय करतोय, संपूर्ण जगाला प्रकाशित करतोय. इथं असणारे सगळी मग काय होतं, प्रकाशित करतो म्हणजे सगळेजण आपापल्या कार्यामध्ये नियुक्त होतात. जे जे काम करायचं, मला आज हे करायचं, तिकडे जायचं, इकडे बस गडबड सकाळ धावपळ. आपण पाहतो सकाळी उठल्यापासून, आपण इकडे नाही पण मुंबईला वगैरे जे लोक राहतात ते पाहतात सकाळी दिसते ट्रेनला इकडे जायचं तिकडे जायचं, धावपळ नुसती. सकाळी 6:30 7 नाही वाजले की सुरू होती. म्हणजे अशा प्रकारे मग कधी ही चालू होते, ज्यावेळेस सूर्य प्रकाशित होतो. म्हणजे सूर्य काय तो संपूर्ण जगताला आपापल्या कार्यामध्ये प्रेरित करतो. तो सूर्य जो आहे तो मात्र याला प्रकाशित करू शकत नाही, संपूर्ण जगताला. जरी या सूर्याने प्रकाशित केलं तर ते परमेश्वराचं परमधाम जे आहे ते परमेश्वराचं परमधाम हा आदित्य सुद्धा प्रकाशित करू शकत नाही. म्हणजे सर्वांना प्रकाशित करणारा सूर्य सुद्धा त्या परमेश्वराच्या परमधामाला प्रकाशित करत नाही. त्याचप्रमाणे शशांक हा म्हणजे कोण, चंद्र, अग्नी सुद्धा त्याला प्रकाशित करत नाही. ज्या परमधामाला म्हणजे वैष्णवपदाला प्राप्त केल्यानंतर यद्गत्वान निवर्तनते, त्याची व्याख्या करतात काय, यद्धाम वैष्णवं पदम गत्वा प्राप्य न निवर्तनते यच्च सूर्यादि न भासेते तद्धाम परमं विष्णो. हो काय होत आहे, त्या पदाला एकदा प्राप्त केल्यानंतर ज्या परमधाम म्हणजे वैष्णव पदाला प्राप्त करून आपण काय पुन्हा या संसार चक्रामध्ये पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे संसार जठरे शयनम. यह संसार खलु दुस्तारे सांगितलं. जन्म मरण जन्मरूपी जो संसार आहे या जन्म मरण रूपी संसाराला पुन्हा तो प्राप्त होत नाही. कोण, जो परमेश्वराचा असणारा हे परमपद जीवनामध्ये प्राप्त करतो. ज्या परमधाम म्हणजे वैष्णवपदाला प्राप्त करून आपण परत येत नाही, ज्या सूर्य आदी ज्योती प्रकाशित करत नाही, ते माझे विष्णूचे परमधाम पद आहे. तेच माझं वास्तविक पद आहे. आणि असं असणारं ते माझं पदम जे आहे की तिथे गेल्यानंतर काय पुन्हा या ठिकाणी येत नाही.
त्यानंतर मग काय कारण काय येत नाही, त्याचं मूल कारण काय की ठीक आहे, परमेश्वराच्या परमधामाला गेल्यानंतर आपण पुन्हा या संसार चक्रामध्ये येत नाही. त्याचा असणार मूळ काय येत नाही, काय कारण त्याचं मूळ? त्याचं मूळ कारण जे आहे त्याचं उत्तर 7व्या श्लोकाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. काय म्हणताय? ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. की कशा प्रकारे? कारण का ममैवांशो जीवलोके, हा जो जीवामध्ये जीवात्मा म्हणून आपण ज्याला म्हणतोय, हा वास्तविक जीवात्मा आहे का? हा वास्तविक जीवात्मा नाही, तो माझाच अंश आहे. त्या ठिकाणी असणार, त्या ठिकाणी कुठली आपण सांगतो ती राजाची पण गोष्ट सांगतो, अथवा त्या सिंहाच्या बछड्याची गोष्ट सांगतो, किंवा राजाच्या मुलाची दोन्ही गोष्ट सांगतो आपण. त्या कशा प्रकारे आपण परमेश्वराचे अंश आहोत. तो सिंहाचा बछडा काय होतो त्या ठिकाणी त्या सुटतो आणि कुठे जातो? मेंढ्याच्या कळपामध्ये जातो. आणि मग काही दिवस तिथं राहून तेच संस्कार पडून तसाच वागायला लागतो. मग त्यावेळेस एक वेळेस खऱ्या सिंहाला वाटा कुठे म्हणून शोधत येतो, हा मेंढ्याच्या कळपामध्ये. मग त्याला तो उपदेश करतो, अरे तू या मेंढ्या नाही, तू वास्तविक कोण? सिंहच आहे. कसा काय? म्हणून हा ज्यावेळेस गर्जना करतो, याची गर्जना झाल्याबरोबर याच्यामध्ये असणारे अंतस्फुल्लिंग विकसित होतात. अरे एवढी मोठी गर्जना मीच करू शकतो म्हणून हा सुद्धा अशी गर्जना करतो. अशा प्रकारे स्वस्वरूपाला जाणून घेतो. म्हणजेच इथे सुद्धा काय? ममैवांशो जीव, हा या ठिकाणी जीवात्मा आपण जो म्हणतोय, हा संपूर्ण सुख दुःख भोगतोय, हा कोण आहे? वास्तविक हा वास्तविक भगवंताचाच अंश आहे. परंतु या मायेच्या नादी लागून आपण म्हणतो, संसारामध्ये सुद्धा आपण म्हणतो तू फार चांगला आहेस रे, परंतु काय झालं, त्याच्या जरा नादी लागून तुझी सगळी ही गती झाली. आता तुझ्यामध्ये काही नाही बघ, पण त्याने त्याच्या नादाला लागल्यामुळे तुझी ही सगळी गत येऊन झाली आहे. तसा हा वास्तविक कोण आहे? परमेश्वराचाच अंश आहे, परमेश्वरच हा जीवात्मा. परंतु या संसाराच्या नादी, या मायेच्या नादी, संसाराच्या नादी म्हणजे काय? या असणारी अनादी अनिर्वचनीय अविद्या, या तिघांच्या नादी लागला. आणि या तिघांच्या नादी लागून काय झालं? जीव भावाला प्राप्त केला. आणि एकदा जीव भावाला प्राप्त ज्या क्षणी झाला, त्या क्षणी काय? सुख दुःख सगळं असह्य पीडा यातना अलग दुःख किती आहे संसारी माणसाची हे सांगता येत नाही. फार दुःख, प्रत्येकाचं पाहायला गेलं दुःख तर अनंत दुःख आहेत प्रत्येकाच्या वाटेत. एका परमेश्वरापासून आपण भिन्न झालो म्हणून ही सर्व दुःख आहे. मग काय केलं पाहिजे? परमेश्वरच प्राप्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे संसाराची असणारी एक गोष्ट आपल्या सुटून जाईल. तेच सांगितलं, म्हणून कोण आहेस तू? तू माझाच अंश आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. अशा प्रकारे या संसारात जीवात्मा स्वयं माझाच अंश आहे, परंतु तो प्रकृतीत स्थित असलेल्या मन आणि 5 इंद्रियांना आपल्या परंतु प्रकृतीत स्थित काय करतोय? हा जो आहे असला तरी भगवंता तरी त्या ठिकाणी असणार शेवटचं मन बुद्धी चित्त अहंकार अहमवृत्ती जी आहे, ही अहमवृत्ती काय करतोय? माझा असणार चित्त प्रतिबिंब त्या ठिकाणी ग्रहण करून पुढचा असणारा सगळा संसार चालवायला आरंभ करते. म्हणून अशा प्रकारे कोण आहोत आपण? आपण सर्वच्या सर्व परमेश्वराचेच अंश आहोत. म्हणून अंशी भावाने जो ज्याचा अंश असतो त्या अंशामध्येच जातो. पाणी पाण्यामध्येच मिक्स होतं, तेल तेलामध्येच मिक्स होतं. पाणी आणि तेल जरी तरळ पदार्थ असले तरी एकमेकांमध्ये मिक्स होत नाही. पाण्यामध्ये तेल मिक्स होत नाही, त्याच्यामध्ये टाकलं तर काय राहतं? ते बाजूला होतं वरती. किंवा त्या ठिकाणी जरी आपण कढई ठेवली, कढईमध्ये थोडं जरी पाणी असेल आणि त्याच्यामध्ये थोडं जरी तेल, यद्यपि दोन्ही तरळ आहेत, ते सुद्धा काय करतं? ते त्याला सहन करून घेत नाही, तडतड वाजायला सुरुवात करतं. म्हणजे जो ज्या थोडक्यात काय सांगायचं, जो ज्याचा अंश त्या अंशाला पुन्हा पाणी पाण्यामध्येच मिक्स होतं, तेल तेलामध्येच मिक्स होतं, अग्नी अग्नीमध्येच पुन्हा जातो. तसा यद्यपि तू जरी काय या ठिकाणी जीव भावाला जरी प्राप्त झालेला असला तरी सुद्धा वास्तविक कोण आहेस तू? तर वास्तविक तू माझाच अंश आहेस. मग तुला काय केलं पाहिजे? आता या ठिकाणी हा जो आलायस त्या ठिकाणी जसा तो विसरून आला, सिंहाचा बछडा किंवा त्या राजाचा राजपुत्र
तसा तू सुद्धा काय स्वतःचं सुस्वरूप विसरून आलायस आणि इथं जीवभावाला प्राप्त झालायस. या सगळ्यांनी तुला काय केलंय, पकडून ठेवलंय, फसवून ठेवलंय. आणि मग त्यामुळे काय करतो, तू सर्व सुख दुःख भोगता आहेस. म्हणजे सगळ्यापासून तुला जर पार करायचं असेल तर आपला जो आहे, आपण ज्याचे अंश आहोत तिथेच गेल्यानंतर तेच परमधाम आहे आपलं. तेव्हाच आपल्याला काय होईल, या संपूर्ण सुखदुःखापासून आपल्याला काय होईल, फुल स्टॉप. मग स्वल्पविराम नाही राहणार. मग काय होईल, मग त्या ठिकाणी फुल स्टॉप. म्हणजे अशा प्रकारे तो फुल स्टॉप करायचा असेल तर काय केलं पाहिजे, स्वस्वरूपाची प्राप्ती. म्हणून माऊली त्या ठिकाणी सुद्धा म्हणतात, जय जय स्वसंवेद्य आत्मरूप. सुसंवेद्य स्वरूप जे आत्मस्वरूप आहे ते जोपर्यंत जीवाला प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याला शाश्वत स्वरूपाचा आनंद जो आहे तो त्याला प्राप्त होऊ शकत नाही. बस आता अशा प्रकारे या ठिकाणी असणारे याचं विशेष व्याख्यान भाष्य जे आहे, भाष्य उद्याच्या पाठाला आपण पाहणार आहोत.